पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 8 मराठी। करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 8 करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 8 यरुशलेमाच्या गोरगरिबांसाठी वर्गणी। यरुशलेमाच्या गोरगरिबांसाठी वर्गणी। बंधुजन हो, मासेदोनियातील मंडळावर झालेली परमेश्वराची कृपा आम्ही तुम्हास कळवितो। ती अशी की संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली, कारण त्यांनी शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो। त्यांनी फार विनंती करून आम्हाजवळ मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हास अंशभागी करण्याची कृपा करावी। आम्हास अपेक्षा होती तेवढेच नाही, तर त्यांनी प्रथम आपणास प्रभूला दिले आणि परमेश्वराच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले। ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुम्हामध्ये कृपेच्या ह्या कार्याची पूर्णताही करावी। तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची कळकळ व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांची जशी तुम्हामध्ये विपुलता आहे, तशी कृपेच्या ह्या कार्याचीही असावी। प्रभू येशूचे उदाहरण। प्रभू येशूचे उदाहरण हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या ठायी दिसून येणाऱ्या आस्थेबद्दल तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहतो। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे। तो धनवान असताना तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे। याविषयी मी आपले मत सांगतो। ह्याचा तुम्हास उपयोग होण्यासारखा आहे, कारण तुम्ही एका वर्षामागे इतरांपूर्वी असे करण्यास आरंभ केला। इतकेच नव्हे, तर अशी इच्छा बाळगण्यासही केला। तर आता हे कार्य पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छेची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या प्राप्तीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी। उत्सुकता असली म्हणजे जसे ज्याजवळ असेल तसे ते मान्य होते, जे नसेल त्याप्रमाणे नाही। दुसऱ्यास सुख व तुम्हास दुःख द्यावे असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या भरपुरीतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या भरपुरीतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी। ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी झाले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे। तीत व इतर यांची कामगिरीवर पाठवणी। तीत व इतर यांची कामगिरीवर पाठवणी। तीताच्या मनात तुम्हाविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराची स्तुती असो। त्याने आमची सूचना मान्य केली, तरी तो फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुम्हाकडे निघून गेला। त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे। सुवार्तेसंबंधी त्याची प्रशंसा सर्व मंडळातून पसरली आहे। इतकेच नव्हे, तर आम्हाकडून प्रभूच्या गौरवासाठी व आमची उत्सुकता पटवण्यासाठी चालविलेल्या कृपेच्या ह्या कार्यात मंडळांनी आमच्या प्रवासात त्याला सोबती म्हणून नेमले। आम्हाकडून चालविलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणी आम्हाला दोष लावू नये म्हणून तजवीज केली आहे, कारण प्रभूच्या दृष्टीने जे मान्य, इतकेच नव्हे तर मनुष्यांच्या दृष्टीनेही जे मान्य, त्याची आम्ही काळजी घेत आहोत। त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या एका दुसऱ्या बंधूला पाठविले आहे। त्याच्या उत्सुकतेची परीक्षा आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे। त्याचा आता तुम्हावर फार भरोसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे असे आम्हास पटले आहे। तीताविषयी कोणी विचारेल तर तो माझा साथी व तुमच्याकरिता माझा सहकारी आहे। आमचे बंधू म्हटले तर ते मंडळाचे प्रेषित, ख्रिस्ताचे गौरव असे आहे। यास्तव त्यास तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुम्हाविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळासमक्ष दाखवा।